वाणी विषय लिव्हिंग रिलेशनशिप. अहो, असं कसं लग्न हो? लोक काय म्हणतील? अहो, लोक काय नाही बोलणार हो. पहिलं आपल्या घरात एक प्रकारचं लग्न होत होतं. आपल्या पोरगी असं न बोलता घरातून पळून जात होती. त्यावेळेस आई बाप आपले तोंड लपून असे बसत होते की माझ्या पोरी जे काय चुका केल्यात मी कसं लोकांना तोंड दाखवू. अशा प्रकारचे लग्न होते. काय काय दिवस तर लोक दाखवत नव्हते. माझी पोरगी म्हणत होते गावाला गेली, माईकडे गेली, अशा बोलून चालत होते हो. आणि नंतर माहीत पडत होतं हिची पोरगी पळून गेलेली आहे. मग म्हणते काय करावं, अशा पोरींनी केलं तर काय करावं. आपल्याला लोक नाव ठेवतील म्हणून आम्ही गप्प बसतो. बरं, नवीन प्रकारचं लग्न आलेलं आहे, त्याला म्हणतात लिव्हिंग रिलेशनशिप. हे तर वेगळंच लग्न हो. अहो हो, माझा मुलगा कमजोर, अहो 3-3, 4-4 पोराच्या आईची लग्न करतो. अहो ह्यालाच म्हणतात, याला म्हणतात लिव्हिंग रिलेशनशिप. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, अशा प्रकारचं लग्न असतं. का होय, टिकाव असतं का? टिकाव असो की नसो, चले तो चांद तक नाही तो शाम तक, याला काही मजबूत दोर नसते. कोण बोलणार बी नाही ना ह्या लग्नाला. कारण सरकारने ह्याला काय पक्क लग्न म्हणून घोषित नाही केलेलं आहे. पण ठीक आहे, तुम्ही आपल्या एक दुसऱ्याच्या विश्वासावर टिकणारं लग्न म्हणून शिकवलेलं आहे. ह्याला म्हणतात लिव्हिंग रिलेशनशिप. तुमच्या आई वडिलांना कसं हो वाईट वाटेल हो, वाईट वाटेल हो. आपल्या पोरावर एवढा विश्वास करून त्यांनी अशा प्रकारचा धोका दिला ना, तर त्यांना थोडाफार त्रास तर होणार ना. कारण लिव्हिंग रिलेशनशिप हे अशा प्रकारचं लग्न आहे की आपल्या आई वडिलांचं त्यात आशीर्वाद पक्क नसतो. मन तो टिकतो की नाही टिकत हे मला माहित नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, हा रिश्ता फार कमजोर असतो. लय सांभाळावं लागतं हो. कधी तुमच्या दोघांमध्ये कुठल्या प्रकारचं वाढून झालं तर चल ना, तुझं कुठलं काय हो, पहिलं लग्न झालेलं होतं, आज काय नाही जमत, त्याच्याशी नाही जमलं म्हणजे माझ्याशी नाही जमलं, शब्द फिटला, अशा प्रकारे बोलून बी तुम्ही सुटका करू शकता. अशा प्रकारचं आम्ही बघण्यात आलेलं आहे लग्नात. हो, पक्की गॅरंटी बोलू नाही शकत लग्नाच्या बाबतीत. काल आपल्या पोराचं काय होणार हो? जे होईल ते होईल. जो करेगा वो भोगेगा. आज माणूस 60 वर्षाचे आयुष्य घेऊन आलाय, 30 वर्ष इकडे तिकडे गेले, 30 वर्ष लग्नात गेले, बाकीचे 30 काय होणार हो? जाऊ द्या हो, 30 वर्ष अशीच निघून जातील. बोलू द्या लोकांना, काय करायचं, हे आपलं जीवन आहे. जगायचं कसं, मरायचं कसं हे आपल्या हातात नाही. पण मस्त म्हणजे जगायचं. हे याला म्हणतात लिव्हिंग रिलेशनशिप. बिना लग्नाचं जीवन. कोणाला खायला घालायचं नाही आणि कोणाच्या खायला जायचं नाही, असे लग्न असतात. बाय.